नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, खूप अगदी आनंदाची गोष्ट आहे, गुड न्यूज म्हणायला हरकत नाही। आणि मी तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, मी आत्ता जस्ट आपल्याला वेबसाईटवरती आलेलं आहे आणि तेच तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। RK धमनी मेडिकल कॉलेज अँड श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर, तर ह्या नावाने कॉलेज आपल्या सेकंड राऊंडला आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, खूप अगदी महत्त्वाचा आणि यूजफुल व्हिडिओ राहणार आहे। जे काही नवीन विद्यार्थी असतील आपल्या यूट्यूब चॅनलला, त्यांनी नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, की म्हणजे त्यांनाही लक्षात येईल की हे नवीन संभाजीनगरमध्ये आपल्याला आलेलं हे नवीन कॉलेज आहे आणि हे 50 सीट्स असलेलं MBBS कॉलेज नव्यानं सुरू होत आहे। ते प्रेफरन्सेस लिस्टमध्ये या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी समावेश तुम्ही करू शकता। ह्या कॉलेजचं नाव आणि पूर्णपणे अगदी एक्साइटिंग अपडेट्स आहे ही। द न्यू MBBS कॉलेज सँक्शन्ड फॉर सेकंड राऊंड, असंही पूर्णपणे म्हणायला हरकत नाही। विद्यार्थी मित्रांनो, RK धमनी मेडिकल कॉलेज अँड श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ संभाजीनगर, ह्याचा कोड नंबर पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। 1365 ह्याचा इंटेक असणार आहे 50चा आणि हे सेकंड राऊंडला हे कॉलेज तिथे ॲड केलेलं आहे आपल्या CET मध्ये। ओके, तर अगदी ह्याच्याबद्दल मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे आणि त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर पण किती आहे अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज, तेही मी तुम्हाला अगदी पूर्ण कॉलेजची फी स्ट्रक्चर आणि मेस, हॉस्टेल मेस किंवा अदर चार्जेस काय आहेत ह्याच्याबद्दल पण अगदी पूर्ण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल्समध्ये सांगणार आहेत। अगदी स्क्रीनवरून तुम्हाला झूम करून मी दाखवते। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही आत्ताच न्यूज आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि इथे तुम्ही कॉलेजचं नाव पाहू शकता। हे पूर्णपणे कॉलेजचं नाव दिलेलं आहे, कोड नंबर दिलेला आहे आणि त्याचा पूर्ण इंटेक पाहू शकता। इथे 50चा दिलेला आहे। अगदी कॅटेगरी वाईज प्रत्येक कॅटेगरी वाईज सीट्स दिलेल्या आहेत। अगदी जनरल वुमनला पण SC STच्या ह्या पूर्णपणे कशा सीट्स आहेत तुम्ही अगदी स्क्रीनवरती झूम करून पहा, म्हणजे लक्षात येते। SC साठी पण इथं सीट्स दिलेली आहे। जनरलला 2 आहे, वुमनला 1 दिलेली आहे। ST साठी पण जनरल आणि वुमनला 1-1 सीट दिलेली आहे। VJला पण 1 सीट दिलेली आहे जनरलला, आणि NT2ला पण 1 सीट दिलेली आहे। NT3ला पण 1 सीट दिलेली आहे आणि OBCला पण इथे जनरलला 3 आणि वुमनला 2 दिलेले आहेत आणि टोटल जवळजवळ इथं जनरलला 9 आणि OBCला 4 अशा दिलेल्या आहेत। आणि पुढे पण तुम्ही इथे पाहू शकता SEB आणि EWS आणि ओपन, इथेही तुम्ही सीट्स अगदी पाहू शकता। जनरलला 4 आणि वुमनला 1 दिलेली आहे SEBला, आणि इथे ओपन कॅटेगरीला पण जनरलला 17 आणि वुमनला 8 सीट्स ओपन कॅटेगरीला दिलेले आहेत। अगदी हे स्टेटचं पण तुम्हाला पूर्णपणे झूम करून दाखवते, म्हणजे जनरलला 30 आणि वुमनला 13 असं हे 43 सीट्स इथं आपल्या स्टेटमध्ये 85% कोठ्यामधून इथं दिलेले आहेत। आणि दुसरा त्यांनी इथे कोठा पण दिलेला आहे अदर रिझर्वेशन, तिथे त्यांना सीट्स त्यांचे डिस्ट्रीब्युशन केलेले आहेत। तुम्ही पाहू शकता डिफेन्ससाठी अगदी, आणि इथे पुरा टोटल इथं दिलेलं आहे की IQ साठी 7 सीट्स दिलेल्या आहेत टोटल, आणि इथं टोटल बॅलन्स 37 जनरलला आणि वुमनला 13 असं टोटल 50 सीट्सचा हा इंटेक राहणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, खूप अगदी गुड न्यूज म्हणायला हरकत नाही। आणि पुढे तुम्हाला अगदी फी स्ट्रक्चर पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर अगदी हे कॉलेजचं फी स्ट्रक्चर ह्या वर्षीच आत्ता हे सेकंड राऊंडलाच कॉलेज आलेलं आहे आणि त्याचं फी स्ट्रक्चर पण अगदी वेबसाईटवरती टाकलेलं आहे। तर 85% कोठ्यामधले किती राहणार आहे आणि 15% मधलं पण फी स्ट्रक्चर किती असणार आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता ट्यूशन फीस मी काढलेली आहे ओपन कॅटेगरीची 7,72,727 रुपये आहे, आणि डेव्हलपमेंट फीस इथं 77,273 रुपये, म्हणजे ओपन कॅटेगरीला टोटल 8,50,000 अशी फीस राहणार आहे एका वर्षाला। आणि हे ओपन कॅटेगरीचं झालं, आणि ओपन कॅटेगरीचं पुढे ॲडमिशन फीस पण सेम प्रत्येक कॅन्डिडेटला सेम राहणार आहे। प्रत्येक कॅटेगरी वाईज 1,050 रुपये 1,500 रुपये, आणि हॉस्टेल मेस आणि लॉन्ड्री असं मिळून 1,10,000 आहे। आणि कॉशन मनी डिपॉझिट आणि हॉस्टेल डिपॉझिट पण इथे 1,00,000 रुपये दिलेलं आहे ओपन कॅटेगरीसाठी। आणि युनिव्हर्सिटी फीस, रजिस्ट्रेशन फीस, युनिव्हर्सिटी पोर्टल फीस आणि युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फीस असं मिळून इथे 11,130 रुपये दिलेलं आहे। तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे ओपन कॅटेगरीचं मी तुम्हाला इथं दाखवत आहे। आणि नेक्स्ट कॅटेगरी VJ, NT1, 2, 3 आणि SBC ह्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं ट्युशन फीस तुम्ही 77,273 रुपीज दिलेली आहे। अगदी ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस टोटल, आणि ॲडमिशन फीस पण सगळ्यांना सेम आहे 1,500 रुपये, आणि हॉस्टेल प्लस अदर चार्जेस हे सगळ्या विद्यार्थ्यांना अगदी सेम राहणार आहेत प्रत्येक कॅटेगरी वाईज। म्हणजे इथं फक्त तुम्हाला ट्युशन फीस चेंजेस करायला पाहायला मिळत आहे। अगदी ॲडमिशन फीस आणि हॉस्टेल आणि अदर चार्जेस सगळ्या प्रत्येक कॅटेगरीजला सेम राहणार आहेत। तर मी तुम्हाला फक्त इथं ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस सांगणार आहे। पुढे तुम्ही पाहू शकता SEBC आणि EWSच्या विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फीस इथे आहे 4,25,000 आणि डेव्हलपमेंट फीस आहे इथे 38,636 रुपये, म्हणजे हे टोटल
हां सॉरी, ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस मिळून 4,25,000 आहे. तर ट्युशन फीस 3,86,363 रुपये दिलेला आहे आणि डेव्हलपमेंट फीस 38,636 असं ही मिळून टोटल त्यांनी EWS आणि SCBCला 4,25,000 दिलेलं आहे. बाकीचं सेम सगळ्या फीस राहिलेली आहे. अगदी हॉस्टेल आणि ॲडमिशन फीस आणि अगदी अदर चार्जेस सगळ्या प्रत्येक कॅटेगरीचं सेम आहे. आणि पुढे इथं SC STच्या विद्यार्थ्यांना इथं ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस इथं काहीच दिलेली नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही इथे पाहू शकता. फक्त त्या विद्यार्थ्यांना SC STच्या शेड्यूल कास्ट आहेत आपले जे बांधव त्यांच्यासाठी ॲडमिशन फीस, हॉस्टेल, मेस, लॉन्ड्री आणि कॉशन मनी डिपॉझिट, हॉस्टेल हे सगळं इतरांसारखंच सेम राहणार आहे. अगदी युनिव्हर्सिटी फीससुद्धा. ओके, प्रत्येकाने आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी झूम करून पहा म्हणजे लक्षात येते. आणि पुढे आहे हे OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फीस इथे दिलेली आहे 3,86,363 रुपये आणि डेव्हलपमेंट फीस दिलेली आहे 77,273. असं टोटल जवळजवळ इथं 4,63,636 रुपीज एवढं OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरला ह्या नवीन कॉलेजला फीस राहणार आहे. आणि त्याही विद्यार्थ्यांना अगदी ट्युशन, ॲडमिशन फीस आणि हॉस्टेल, मेस चार्ज किंवा अदर जे चार्जेस आहेत ते सगळ्यांना सेमच असणार आहे तिथे. तर हे झालं अगदी OBCच्या विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि पुढे SCBC, EWS आणि OBC गर्ल्ससाठी पण इथे वेगळी दिलेली फी आहे. इथं तुम्ही पाहू शकता SCBC आणि EWSसाठी इथं दिलेली आहे 4,25,000. पण इथं फक्त गर्ल्ससाठी तर इथं दिलेली आहे 77,273 रुपीज आणि अदर चार्जेस गर्ल्सला पण अगदी सगळ्यांबरोबर सेम राहणार आहेत. हेही तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता. आणि नंतरचं आहे हे 15% आणि 30% वुमन रिझर्वेशन, इन्स्टिट्यूशनल कोठा 3 टाइम्स ऑफ रेग्युलर फीस दिलेली आहे आणि NRI कोठा 5 टाइम्स ऑफ रेग्युलर फीस दिलेली आहे. तेही तुम्ही अगदी ते पाहू शकता. अगदी इन्स्टिट्यूशनल कोठा आणि NRI कोठाची याची पण फी तुम्ही ते पूर्ण स्क्रीनवरती पाहू शकता किती दिलेली आहे. तर हे प्रत्येक कॅटेगरी वाईजनी आपापल्या कॅटेगरीजनी फी स्ट्रक्चर पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येते. आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी डाऊट असेल तुम्ही मला कॉल मेसेज करून अगदी ह्याच्याबद्दल डिटेल्स माहिती विचारू शकता. आणि ॲज पर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक असं इथं दिलेलं आहे. फीस पेएबल ॲज पर स्टेट गव्हर्नमेंट रूल्स बाय गव्हर्नमेंट असं दिलेलं आहे. आणि डिमांड ड्राफ्ट म्हणजे DD पण तिथे काढायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता DD पण त्यांनी कुठल्या नावाने काढायचं आहे. अगदी ग्रुप तिथं दिलेले आहेत त्यांनी A, B आणि E आणि ग्रुप C आणि D असं हे दोन्ही ग्रुप दिलेले आहेत. आणि कोणत्या नावाने काढायचं आहे इथे दिलेलं आहे. डॉक्टर BAVPS श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पेएबल ॲट छत्रपती संभाजीनगर असे पूर्णपणे त्यांनी तिथं अगदी पेएबल ॲट छत्रपती संभाजीनगर असे पूर्णपणे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही खूप आनंदाची आणि युजफुल व्हिडिओ राहणार आहे. तर जे काही नवीन विद्यार्थी आपल्या यूट्यूब चॅनलवरती असतील अगदी तर त्यांनी नक्कीच लाईक सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून त्यांना असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना याचा अगदी फायदा होईल की नव्यानं आपल्याला आत्ता हे येणारं हे कॉलेज जे आहे सेकंड राऊंडला RK धमनी मेडिकल कॉलेज अँड श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ छत्रपती संभाजीनगर हे 50 इंटेक असणारं हे कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला आणखीन नव्यानं थर्ड राऊंडपर्यंतसुद्धा खूप सारे कॉलेजेस येणारचा आहे असं मी मागे माझ्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा GR निघालेला आहे. फक्त अंमलात यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर थर्ड राऊंडमध्ये पण येण्याची अपेक्षा आहे. आपण नक्कीच गणरायाच्या चरणी आपण प्रार्थना करूया की नक्कीच आपल्या थर्ड राऊंडला पण हे कॉलेजेस येऊ दे. आणि तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांच्या ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे MBBS होण्याचं, ज्यांना मार्क आहेत पण त्यांना थोडीशी भीती वाटते, तर त्यांचंही स्वप्न पूर्ण नक्कीच होईल. अगदी गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये नक्कीच त्यांना चान्स मिळेल. नव्यानं कॉलेज 8 ते 10 कॉलेजेस आले तर ह्याच्यामध्ये सुद्धा अगदी खूप मोठा आपल्याला फायदा भेटेल. जवळजवळ 800 ते 900 सीट्स वाढण्याची शक्यता आहे थर्ड राऊंडला सुद्धा. तर जसं न्यूज येईल तसं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. एवढंच आहे. आज हा व्हिडिओ मी संपवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.